दौलतराव, अजूनही तुम्हाला नकारच द्यायचा आहे? अहो खरंच सांगतोय साहेब, मी तुमच्या पाया पडतो. मी खरंच सांगायला मी चोरी नाही केलेली. मला कुणीतरी फसवतंय. आता काय करायला? उठा. ए, एवढे पुरावे तुझ्या तोंडावर मारले तरी खोटं बोलतोयस? हा? जीभ कशी झडत नाही तुझी? अला खोटारडा कुठला? अलकनंदा मॅडम, मर्यादा सोडू नका. तुम्ही माझ्या अण्णांच्या अंगावर हात उगारला. तुमची लायकी आहे काय? नंदाकर ओरडायची हिंमत कशी झाली तुझी? सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसलेत. आपण आम्ही साक्ष दिली. अजून काय पुरावे हवेत तुला? साहेब, तुम्ही बी तेच बोलायला लागलाय सा? अहो, जे दिसते ते सत्य नसतंय. ह्याच्या मागे ना काहीतरी कारस्थान आहे साहेब. सत्य हेच आहे की तुझे वडील चोर आहेत. देवीचा हात चोरलाय त्यांनी. बाबा थांबा थांबा. तुम्ही काय बोलताय? तुम्ही का त्यांच्यावर खोटे आरोप करताय? आमचं लग्न ठरलंय. घरात एवढं आनंदाचं वातावरण असताना ते चोरी करून स्वतःच्याच मुलाच्या लग्नात विघ्न का आणतील? माझे होणारे सासरे आहेत ते. आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. काय म्हणालीस तू? होणारे सासरे? काय बडबडते श्रावणी? आता फुका फुटणार, मज्जा येणार. हो बाबा, माझं शुभू बरोबर लग्न होणार आहे ना, म्हणजे ते माझे होणारे सासरेच झाले. काय श्रावणी, काय बोलताय तुम्ही? तुमचं आणि शुभूचं लग्न? तुम्ही विसरताय का? आपलं लग्न होणार होतं ना. विश्वंभर सरांनी शब्द दिलाय मला तसा.